ज्येष्ठ पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेला पाली लँग्वेजमध्ये जेठ्ठ मासो असे म्हणतात. भगवान बुद्धांच्या जीवनात पौर्णिमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक उल्लेखनीय घटना या कोणत्या ना कोणत्या पौर्णिमेस घडलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ त्यांचा जन्म, लग्न, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणासारख्या घटना. वैशाख पौर्णिमेस तर ग्रहत्याग, प्रथम धम्मचक्र परिवर्तन, प्रथम वर्षावास या घटना आषाढ वैशाख पौर्णिमेस घडलेल्या आहेत. म्हणून जगातील सर्व बौद्धजन पौर्णिमांना सोहळे साजरे करतात, सण साजरे करतात. तथागतांच्या धम्मात पौर्णिमांना जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व इतर कोणत्याच धर्मात नाही. या ज्येष्ठ पौर्णिमेसही तथागतांच्या जीवनकाळात आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही धम्मसंघात अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या दिसून येतात. पहिली घटना तपुस्स व भलकाची धम्मदीक्षा. भगवंतास ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 1 महिना बोधिवृक्षाखाली राहून 5व्या आठवड्यात गोवथडच्या वटवृक्षाखाली ते गेले. एका आठवड्याच्या तेथील वास्तव्यानंतर त्यांनी मुचलिंद नावाच्या पर्वताकडे आपला मोर्चा वळविला. तेथील राजायतन वृक्षाखाली गेले. तेथे त्यांनी 1 आठवड्यापर्यंत मुक्काम केला. पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी असेच ते राजायतन वृक्षाखाली बसले असताना त्यास त्यांच्या दिशेने 2 गृहस्थ येताना दिसले. ते तपुस्स व भुल्लूक बंधू वैद्य होते. हे दोन्ही व्यापारी 500 गाड्यांवर माल लादून त्या रस्त्याने ते ओडिसा मध्य देशाकडे व्यापारासाठी निघाली होती. व्यापारी बंधूंनी भगवंतास नमन करून त्यास मद्य व भाकरी दिल्या व या खाद्यपदार्थांचा स्वीकार करावा अशी विनंती केली. तथागतांनी त्यांची भेट स्वीकारली. आपण अर्पण केलेल्या वस्तूंचा स्वीकार झाल्याचे पाहून त्या व्यापाऱ्यांनी या शाक्यमुनीच्या चरणी वंदन केले. म्हणाले, भगवान, आम्ही अन्य भावाने आपणास शरण आलो आहोत. आम्ही आपले अनुयायी या नात्याने आपल्या धम्माचे सर्व नियम व कायदे आम्ही पाळू. करिता आम्हास प्रथम आपल्या सधम्माची दीक्षा द्यावी अशी नम्र प्रार्थना या व्यापारी बंधूंनी तथागतास केली. तेव्हा भगवंतांनी सर्वप्रथम त्यांना उपासक या नावाने संबोधले व त्यांना धम्मात प्रवेश दिला. त्यावेळे पावे तो बुद्ध अनुयायांचा संघ अशा संस्था अस्तित्वात आली नव्हती.
तेव्हा भगवान बुद्ध यांच्या उपासनेनेच काहीतरी साधन त्यांच्याजवळ असावे अशी त्या व्यापाऱ्यांनी उत्कट इच्छा व्यक्त केली. हे पाहून तथागतांनी आपल्या मस्तकावरील थोड्या जटा त्यांना दिल्या. व्यापाऱ्यांनी आनंदाने अढळ श्रद्धापूर्वक त्या पवित्र केसास स्वीकारले व तथागतांचे समृद्धिचिन्ह समजून आपल्या गावात त्यावर एक विहार उभारून त्यात त्यांची स्थापना केली व नित्य नेमाने त्यांची वंदना करू लागले. या व्यापारी बंधू वद्यांना ज्या दिवशी भगवंतांनी आपल्या सधम्माची शिकवण देऊन उपासक म्हणून दीक्षित केले तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमा होता. दुसरी घटना, भगवंतांनी सुजातास धम्मदीक्षा दिली. बुद्धगयेपासून सुमारे 2 मैलांवर निरंजना नदी वाहते. तिच्या एलतीरावर गया तर पेलतीरावर उर्वेला नामक आजचे नाव बकरोड एक अतिशय सुंदर गाव आहे. याच्या छायेतच सेनानी नावाचे एक खेडे वसलेले आहे. या ठिकाणी सेनानी नावाची एक प्रतिष्ठित आणि सम्मानित व्यक्ती राहत असे. तिच्या नावावरूनच या गावाचे नाव सेनानी पडले. त्यांच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्यांना ग्वालराज म्हणतात. सेनानीच्या कुटुंबात विवाहाच्या काही वर्षानंतर कन्या रत्नाने जन्म घेतला. तिचे नाव सुजाता. लवकरच सुजाता बाल सुलभ लीलांनी सर्वांची लाडकी झाली. सुजाता सद्गुणांनी युक्त, रूप लावण्याने परिपूर्ण अशी यौवना केव्हा बनली हे त्या कुटुंबास कळलेच नाही. त्या गावी एका वटवृक्षाची अशी ख्याती होती की जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांछित फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवशी श्रद्धावान सुजातानेही वटवृक्षाची पूजा करून इच्छा प्रकट केली की जर मला सुंदर, सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि त्याचबरोबर पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्ररत्न प्राप्त होईल तर मी निर्जल दुधाची
मधु पायास म्हणजे मध मिश्रित मेवायुक्त खीर चढवून पूजा अर्चा करेन. ही तिची इच्छापूर्ती झाली. म्हणून एका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या पात्रात खीर घेऊन ती वटवृक्षाखाली गेली. तिथे पाहते तर काय, तेथे तर बोधिसत्व ध्यानस्थ बसलेले दिसले. अनेक दिवसांपासून अन्नग्रहण न केल्यामुळे अस्थिपंजर झालेले. ही वनदेवताच माझे नैवेद्य स्वीकारण्यास प्रत्यक्षात अवतरली आहे असे सुजातास वाटले. तिने वनदेवतेस विनवले की कृपा करून माझे नैवेद्य स्वीकारावे. तपश्चर्येस ध्यानस्थ बसलेले बोधिसत्व म्हणाले की भद्रे, मी वनदेवता नसून एक सामान्य मानव आहे. सत्याचा साक्षात्कार करून दुःखमुक्तीचा मार्ग शोधत आहे. त्यावर सुजाताने असे म्हटले की सत्याचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे. असे अभिवचन बोधिसत्वाकडून घेऊन व खिरीचे स्वर्णपात्र मनोभावे त्यांना अर्पण करून सुजाताने सिद्धार्थास वंदन केले व परत गेली. या खीरदानानंतर गौतम सिद्धार्थाने निरंजना नदीवर जाऊन स्नान केले व अनेक दिवसांच्या उपवासानंतर त्या खिरीचे एकूण 49 ग्रासात सेवन केले. उपास, तापास, वृत्त, वैकल्य व क्लेशाने शरीर क्षय करून सत्य सापडत नाही अशी त्यांची खात्री झाली आणि नव्याने त्यांनी दुःख निवारण व सत्य साक्षात्काराच्या शोधार्थ प्रयास आरंभ केला. पुढे जेव्हा बोधिसत्वास बुद्धगया येथे बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांना सुजातास दिलेल्या वचनांची आठवण झाली व त्या वचनपूर्तीसाठी परत सुजाताचा शोध घेऊन तिला तिच्या पतीस व तिचा पुत्र एश यास सधम्माची दीक्षा दिली. सुजाताचा विवाह वाराणसीत झाला होता. वाराणसीचे हे एकमेव कुटुंब होते की ज्यांनी सर्वप्रथम सपरिवार दीक्षा ग्रहण केली. सुजाता विषयी तथागत बुद्ध यांनी स्वतः असे म्हटले आहे की भिक्खूंनो, माझ्या उपासिकांमध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे. सपरिवार सुजातास दीक्षित केलेला दिवस होता, ज्येष्ठ पौर्णिमेचा. सुजाता पुत्र एश पुढे चालून
बौद्ध भिक्खू बनला. या वाराणसीच्या धनकुबेर श्रेष्ठी आणि महाउपासिका सुजाताच्या पुत्राची महानता एवढ्यावरून सहज लक्षात येईल की भगवंतांच्या प्रथम 60 भिक्खूंमधील 55 भदंत हे येशच्या नेतृत्वाखाली राहत असत. तिसरी घटना संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधिवृक्ष लावला. सम्राट अशोकांनी आपले धम्मगुरू महास्तवीर मोगलीपुत्र तिस्स यांना एकदा असे विचारले की भंते, बौद्ध धम्मात सर्वात अधिक त्याग कोणाचा आहे? मोगली पुत्रांनी प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले, राजन, भगवंतांच्या जीवनकाळात व त्यांच्यानंतर या 300 वर्षात तुझ्यासारखा त्यागी कोणीही झाला नाही. हे ऐकून अतिशय संतुष्ट झालेल्या अशोकाने पुन्हा विचारले, माझ्यासारख्या दानी उपासकास धम्माचा उत्तराधिकारी, धम्माचा सगा म्हणता येईल काय? तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट वक्ता महास्तवीरांनी दिलेले उत्तर अतिशय उद्बोधक आहे. ते म्हणतात, राजाधिराज, तुझ्यासारखे महात्यागी की ज्याने आपल्या राज्यात 84,000 स्तूप, असंख्य चैत्य, शिलालेख, गुफालेख, संगाराम, विहार बांधले, मनुष्य व पशूसाठीही दवाखाने काढले, राजमार्गावर ठिकठिकाणी विहिरी खोदल्या, प्रवाशांच्या सोयीसाठी धर्मशाळा बनवल्या, रस्त्यांच्या दोन्ही दिशांना वृक्ष लावले, शिलालेखांवर, स्तंभलेखांवर पाली व ब्राह्मी लिपीतून भगवान बुद्धांच्या उपदेशांना खोदून काढले, जेणेकरून प्रजा धम्माच्या नियमांचे अनुशीलन करून जीवन व्यतीत करेल. तथापि अशा सम्राटासही धम्माचा सगा उत्तराधिकारी धम्मदायाद म्हणता येणार नाही. फार तर अशा त्यागी व्यक्तीस धम्माचा दाता, दायक म्हणता येईल. तेव्हा सम्राट अशोकांनी आपल्या धम्मगुरूस
अशी विचारणा केली की मला धम्माचा दायाद बनण्यासाठी आणखी काय करावे लागेल? तेव्हा भंते म्हणाले, जे कोणी आपला स्वतःचा मुलगा वा मुलगी धम्मासाठी दान देतो त्यांना धम्मामध्ये प्रवजित करून भिक्खू बनवितो, तोच दायक आणि दायाद या दोन्ही उपाधीसाठी पात्र बनतो. धम्माचा दायाद बनण्याच्या इच्छेपोटी महाराज अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बोलावून विचारले, तात काय आपण दोघेही प्रवज्य ग्रहण कराल? मुलांनी उत्तर दिले, जर आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवजित होऊ. प्रवज्य ग्रहण करण्याने आमचे व आपलेही कल्याण होईल असे आम्हाला वाटते. या कुशाग्र बुद्धी व शीलवान मनाचे स्वामी असलेल्या बालकांचा दीक्षाविधी अतिशय समारंभपूर्वक व धूमधडाक्यात पार पडला. सम्राट कन्या संघमित्रा व पुत्र महेंद्र धन्य होत, ज्यांनी केवळ आपल्या पित्याच्या इच्छेखातर गृहस्थ जीवनाचा त्याग करून प्रवज्या घेतली. यावेळी महेंद्राचे वय अवघे 20 तर संघमित्राचे वय 18 वर्षाचे होते. ते वर्ष होते इसवी सनापूर्वी 264. जेव्हा महामती महेंद्रास प्रवजित होऊन 12 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला, तेव्हा त्यांच्या उपाध्यायाने मोघलीपुत्र तिस्स आणि संघाने त्यांना मनोरम लंकाद्वीपमध्ये जाऊन बौद्ध धम्माच्या स्थापनेची आज्ञा केली. ती शिरसावंद्य मानून महेंद्राने उपाध्याय आणि संघास वंदन करून अन्य 4 स्थविरांना सोबत घेऊन सुमन, श्रामणेर व भंडू यांच्यासह बौद्ध धम्माच्या स्थापना, प्रचार व प्रसारासाठी त्यांनी लंका द्वीप गाठले. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमा, इसवी सनापूर्वी 252. पुढे काही दिवसांनी भिक्खूंनी माता संघमित्रासही बोधिवृक्षांच्या फांदीसह महामती महेंद्रांनी श्रीलंकेस बोलावून घेतले. संघमित्रा अनेक श्रामणेरींना सोबत घेऊन स्मरणीय मिश्र पर्वतांच्या शीलकूट नामक शिखरावर मनोहर अंबस्थल येथे लंकेत दाखल झाली. श्रीलंकेचा महाराजा देवनामप्रिय तिस्स व त्याची पत्नी महाराणी अनुला याच्या महेंद्राच्या
निमंत्रणावरून संघमित्रा इसवी सन 206 मध्ये बोधिवृक्षाची एक शाखा घेऊन आणि सोबत अनेक भिक्खूंनी घेऊन श्रीलंकेमध्ये गेली व तेथे भिक्खूंनी संघांच्या शाखेची स्थापना केली. हळूहळू तिने महाराणी व तिच्या सोबतच्या अनेक कुलीन स्त्रियांना तसेच 500 कुमारिकांनाही भिक्खूंनी संघात सामील करून घेतले. महामती महेंद्र आणि भिक्खुनी माता संघमित्रा लंका द्वीपातील अनुराधापूर येथे जम्बू द्वीपातून भारत आणलेली बोधिवृक्षाची एक शाखा लावली. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. चौथी घटना भिक्खू महेंद्राचे निवारण. महामती महेंद्र व भिक्खुनी माता संघमित्रा यांचे भारताचे धम्मदूत म्हणून श्रीलंकेत जाणे एक ऐतिहासिक घटना ठरली. आजही श्रीलंकेत महामती महेंद्राच्या आगमनाचा दिवस महान उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. आजही श्रीलंकेत महामती महेंद्राच्या आगमनाचा दिवस महान उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. भगवंताच्या बौद्ध धम्मास सुरक्षित ठेवण्यात श्रीलंका देशाचे योगदान अनन्यसाधारण आहे. संपूर्ण बुद्धवचन सर्वप्रथम लिपिबद्ध करणे, बौद्ध धम्माचे विरोधक आणि राज्य लालसेने वेडे झालेल्या आक्रमकांच्या हल्ल्यात 14व्या शतकांपर्यंत भारतातून बौद्ध साहित्य विशेषतः त्रिपिटक साहित्य पूर्णतः विलुप्त झाले होते. जर महामहेंद्र आणि भिक्खुनी संघमित्रा धम्मदूत बनून श्रीलंकेस गेले नसते, तेथे धम्मसंदेश पोचवण्याचे, प्रचार व प्रसाराचे पवित्र कार्य केले नसते. संपूर्ण बुद्धवचन त्रिपिटक तथा त्याच्या अठ्ठकथांची टीका रचना केली नसती. धम्मसंगती भरवल्या गेल्या नसत्या, तर कदाचित आज आमच्या हाती त्रिपिटक राहिले नसते. 38 वर्षे श्रीलंकेत धम्मसेवा करून 80व्या वर्षी महेंद्रानंतर 79व्या वर्षी संघमित्राने जगाचा निरोप घेतला. महाराणी देवी तथा पिता प्रियदर्शी सम्राट अशोक यांचा पुत्र महामहेंद्र यांचा जन्म विदिशा मध्य प्रदेश सम्राट अशोकांची सासूरवाडी राणी देवीचे माहेर येथे इसवी सन पूर्व 284 मध्ये झाला, तर निर्वाण इसवी सन पूर्व 203 ज्येष्ठ पौर्णिमेस
अनुराधापुरम, श्रीलंका येथे झाले.